अब एवढी गर्दी आहे भाई. अरे संडेचा आहे तरी पण एवढी गर्दी आहे. लोक जातात कुठं काय कळत नाही यार. तुम्ही बघू शकता मी इकडे चिंचपोकळीला आलो तर मला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे. आज 400 वर्षानंतर पुन्हा या माझ्या महाराष्ट्रात आल्यावर काळजाला थोडी तोशिष लागली. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण चाललो आहोत, चिंतामणीचं पाठपूजन आहे, त्या पाठपूजनला आज आपण चाललोय. तर असे 2-3 वर्ष असे झाले की मला जायला भेटलं नाही, कारण की मी गावी होतो आणि गावी असल्यामुळे भेटायचं नाही मुंबईला यायला. तर आज फायनली मी मुंबईला आहे आणि आज सुट्टी पण आहे. तर मग आज फायनली आपण चाललोय चिंतामणीच्या पाठपूजनला. कारण की मी पहिले महाडला होतो तेव्हा मी म्हणजे जेव्हा पाठपूजन असायचं, चिंतामणीचं आगमन असायचं, तेव्हा मी नेहमी यायचो पाठपूजन आगमनाला. माझे महाडचे मित्र असायचे, माझ्या गावाचे मित्र असायचे, त्यांच्यासोबत यायचो, जाम मजा करायचो. पण आज एकटाच चाललोय. बघू, जर महाडवरून जर कोणी आलं तर आपण त्यांना भेटू तिथे. पण सध्या तरी आपण एकटाच आहे. तर आपण बघू, कारण की मेगा ब्लॉक पण आहे. आता बघू, ट्रेन भेटली तर आपण फटाफट जाऊ. 4 वाजता आहे पाठपूजन सोहळा. त्यामुळे मग चला डायरेक्ट आपण भेटू. जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवीनच या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. भाई साहब, नेमका पाऊस आलाय आणि माझ्याकडे नेमकी छत्री नाही. आपण धावत धावत जाऊ स्टेशन जवळ. पोहोचलोय आपण आता स्टेशनला. इथनं जवळच माझं घर आहे, त्यामुळे एवढं काही जास्त वेळ लागत नाही. चालत पण येऊ शकतो, त्यामुळे काही टेन्शन नाही. चला, आपल्याकडं छत्री नाही, सो आपण धावत जाऊ. बाय. स्टेशनला तर आलोय आपण. जायला मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन खूप लेट आहेत. तर मग आता आपल्याला इकडेच थांबायला लागेल, कारण की मेगा ब्लॉक असल्यामुळे 15-15, 20-20, अर्ध्या तासांनी ट्रेन येतात. तर बघू, जेव्हा येईल तेव्हा जाऊ. फायनली ट्रेन आलेली आहे. तर चला, गर्दी तर नसायला पाहिजे, पण बघू. चलो. आता आपण आलोय ठाणे स्टेशनला. आता ठाणे स्टेशनवरनं बघू, फास्ट भेटली तर फास्टने जाऊ, नाहीतर जी भेटेल तिच्याने आपण जाऊ. कारण की मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे सगळ्याच ट्रेन स्लो आणि लेट आहेत. त्यामुळे बघू. अब एवढी गर्दी आहे भाई. अरे संडेचा आहे तरी पण एवढी गर्दी आहे. लोक जातात कुठं काय कळत नाही यार. करत राहिले. एवढे जर गर्दी असेल तर मला सगळ्याच ट्रेन सोडायला लागतील. आता जस्ट एक ट्रेन सोडली मी गर्दीमुळे. भाई फालतूगिरी आहे यार. आणि आता आपण आलोय चिंचपोकळीच्या चिंतामणी. चलो. आता आपण चिंचपोकळीच्या प्लॅटफॉर्मवर आहे, स्टेशनला आहे. तुम्ही पाहू शकता चिंचपोकळीचा हा मंडप आहे. आणि आता आपण इथनं वर जाणार. फायनली आता आपण पोहोचलोय चिंचपोकळीला. आता चिंचपोकळीच्या ब्रिजवरतीच आहे आपण. आणि तुम्ही समोर पाहू शकता आता मंडप आहे समोर चिंचपोकळीचा. 2 मिनिटं मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा मंडप आहे आणि हे जे बँडवाले आहेत ते 1 नंबर वाजवतात, 1 नंबर. चला, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. तुम्ही बघू शकता मी इकडे चिंचपोकळीला आलो तर मला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे या चिंतामणीच्या मंडळाने. कारण की इथे लगेच मला बघून लोक फोटो बिटो काढतील. कुठे गेले. आणि फायनली आता आपण आलेलो आहोत चिंचपोकळीच्या मंडळाच्या मंडपात. तुम्हाला मी दाखवतो सिनेमॅटिक मध्ये, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी दाखवतो. 2 मिनिटं. हेच ते बँडवाले, पण हे जे फोटो बिटो काढतात, हे व्हिडिओ काढतात, त्यांच्यामुळे थोडं दिसणार नाही. पण मी तुम्हाला प्रयत्न करतो जेवढं शक्य होईल तेवढं दाखवायचं. तर मग चला, ऐकू ते कसे वाजवतात.
झालेला आहे, प्रदर्शन इथे झालेलं आहे, तरी या सर्व बॅरिगेटच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। आज कित्येक शतकानंतर तुमच्यासारख्या माझ्या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली। काय करू, त्या जगत नियंत्याने मला त्याच्या गाभाऱ्याचे सानिध्य दिले। त्या जगत नियंत्याला माझ्या हव्यात सोडवत नाही आणि त्याचे सानिध्य मला सोडवत नाही। आता ऋणानुबंध आहे, पण या वेळेस मला थोडी विसंत मिळाली, यावंच लागलं। आज 400 वर्षानंतर पुन्हा या माझ्या महाराष्ट्रात आल्यावर काळजाला थोडी तोशिष लागली। ढासळलेल्या तटाबुर्जांची आभूषणात निर्वीत उभा असलेला राजगड, तोरणा, पुरंदर आणि रायगड दिसला। एकाकी तग धरून राहिलेल्या आमच्या त्या काळातल्या निष्ठावंतांच्या समाध्या दिसल्या। नावापुरती उरलेली संस्कृती दिसली आणि उत्सवांच्या नावाखाली परंपरांचा मांडलेला बाजार दिसला। फायनली पाठपूजन झालेलं आहे, म्हणजे चालू आहे, पण वैताग आला, सो मी आता निघालो तिकडं। भूक लागले, काहीतरी खाऊ मग घरी निघू। चलो, भूक लागली, काहीतरी खाऊया। फायनली आपण आता घरी पोहोचलोय।
खूप पाऊस होता, जामच पाऊस होता, म्हणून काही गोष्टी आपल्याला शूट करायला जमलं नाही. जेवढं जमलं तेवढं मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे. तर मग आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.